विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 12 मे सीईटीचे आन्सर की ओपन होणार आहे. म्हणजे तुम्ही कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते ते बरोबर आहेत का चूक आहेत हे कळणार आहे आणि तुम्हाला तुमचा स्कोर कळणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच मुलांना ही गोष्ट माहीत नसते. पहिली गोष्ट. पण YouTubeमुळं चांगले YouTube चॅनल माझ्यासारखे आणखीन भरपूर आहेत. माझ्यापेक्षा बेस्ट चॅनल आहेत बरं का, लक्षात घ्या. तिथं डेली तुम्हाला अपडेट सुद्धा दिलं जातंय. सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट कोणती आहे मी सांगू का तुम्हाला की सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे, की काही मुलं घाबरून आन्सर की बघतच नाहीत. जाऊ दे म्हणतात, बघू की कधी होईल ते. जेव्हा पर्सेंटाइल कळेल तेव्हा कळेल. मला नाही काउंट करायचं असं म्हणतात. ही चूक करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आन्सर की तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा तुम्हाला ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर क्रॉस चेक करायचं आहेच, लक्षात घ्या. सीईटी सेल कडून चुका होतातच. मग तुम्हाला बोनस मार्क का सोडायचे आहेत लक्षात घ्या. तुम्हाला हे शोधावंच लागेल. दुसरी इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये तुमचे असणारे मित्र, एक ग्रुप तयार करा. एकमेकांशी गोष्ट शेअर करा. तुम्हाला प्रश्न जो चुकीचा वाटत असेल, तर हे चुकलंय किंवा तुमच्या शिफ्ट मधलं मुलं असं नाहीये. एखादा टॉपर आहे, क्लासमधले तुमचे सर असतील, ह्यांच्याशी डिस्कशन व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या. वेळ लागेल, पण तुम्ही काहीही होऊ दे, ती आन्सर की तुम्हाला डाउनलोड करता येते का बघा. ओके, सेव्ह करा लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय, की आम्हाला पण उद्या पी-वाय-क्यूज कळणार आहेत. कसे प्रश्न आले होते आणि मला माहिती आहे, की ते इतके इम्पोर्टंट आहेत, कारण यावर्षी जेव्हा पी-वाय-क्यू बघणार मला आन्सर की कळेल ना, मला माझ्यापर्यंत पोहोचतील. मुलं डाउनलोड करून मला पाठवतात. मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही तुमची आन्सर की प्लीज या WhatsApp नंबरवर मला सेंड करा. ओके. तुमचं नाव मी कुठेही शेअर करणार नाही, तुमचा स्कोर कुठेही शेअर करणार नाही, पण मला ते प्रश्न बघायला मिळतील. मला एक नेक्स्ट इयरच्या बॅचसाठी नक्की त्याचा फायदा होईल. ओके. बरं, आता इम्पोर्टंट काय आहे? स्कोर किती होतोय? बरं, मग माझा स्कोर 148 झाला असेल, तर मला किती पर्सेंटाइल मिळेल? माझा स्कोर 80 प्लस आहे, किती पर्सेंटाइल मिळेल? प्रत्येकाचा हाच प्रश्न उद्या असणार आहे. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल. मग उद्या डिटेलवर त्याच्यावर व्हिडिओ बनवेन मी. पण मला सांगायचं इम्पोर्टंट काय? आन्सर की व्यवस्थित काउंट करा. गेल्या वर्षी काही मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते. हां. सीईटी सेलनं त्याच्यासाठी पुन्हा आन्सर की ओपन केली. पहिल्यांदा इतिहासात असं घडलं होतं, की आन्सर की पुन्हा ओपन केली होती. पण सीईटी सेलकडून त्यावेळी चुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळे काही मुलं स्वतःच काउंट करताना गडबड करतात. आकडा फुगवून सांगतात पालकांना, की एवढा स्कोर होतोय आणि पर्सेंटाइल आल्यावर कमी पर्सेंटाइल आलं, की म्हणतात नाही काहीतरी ग्लिच झालं असेल, काहीतरी प्रॉब्लेम. गेल्या वर्षी मी स्वतःहून असा वाईट अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे प्लीज व्यवस्थित स्कोर काउंट करा आणि 90 प्लस किंवा 90 च्या आसपास ज्यांचा स्कोर आहे तो चांगलाच स्कोर आहे हे यावर्षी लक्षात ठेवायचं आहे. कारण पेपर टफ आहे. त्यामुळे साधारण मला असं वाटतंय, की लास्ट इयर 128 ला 98.6 पर्सेंटाइल असतील, तर यावर्षी 150 लाच 98 प्लस पर्सेंटाइल जाईल. 115 लाच. 100 मार्क असेल तर 95 च्या पुढे जाऊ शकतात हे लक्षात घ्या. चला बघूया ना, उत्सुकता आहेच. मग आता उद्या म्हणजे 12 मेला उद्या मी म्हणतोय कारण काही मुलं लेट व्हिडिओ बघतात. 12 मेला जेव्हा आन्सर की ओपन होईल ना, तेव्हा वेबसाईटवर लोड येणार आहे. मला अजून आठवतंय माझ्याच मुलाच्या बाबतीत ना, संध्याकाळी 10 वाजले. दिवसभर ट्राय करतोय. ते ओपन होतच नव्हतं. रात्री 10 वाजले. ओके. आम्ही एक-एक त्याचा क्वेशन चेक करत होतो लक्षात घ्या. एक-एक क्वेशन आम्ही व्यवस्थित चेक करत होतो. मला असं वाटतंय ना, ए, बी, सी, डी ऑप्शन असतात ना, तुम्ही ऑप्शन जो सॉल्व्ह करता त्याच्याखाली काहीतरी असे अंडरलाईन असते, अंडरस्कोर असतो आणि करेक्ट ऑप्शनला काहीतरी डार्क वगैरे असं असतं. ते बघायचं फक्त इन्स्ट्रक्शन आणि त्यानुसार एक-एक प्रश्न काउंट करत जायचंय आपल्याला. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 1-1च मार्क आहे. मॅथ्सला थोडं इंटू 2 करा ना. काय करतात सगळीच मुलं करतात इंटू 2 करत बसतात. आणि आकडा फुगवून नको, तसं काही नको लक्षात घ्या. पण चला ठीक आहे. शांतपणे रिझल्टला एक्सेप्ट करा. आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल, मगाशी मी नंबर दिलाय, त्याच्यावर माझ्यावर सुद्धा प्रश्न शेअर करा. मी सुद्धा YouTubeवर ते प्रश्न नक्की घेईन लक्षात. म्हणजे सगळ्यालाच त्याचा नक्की फायदा होईल. ओके. रिझल्ट नक्की चांगला असणार आहे. ऑल द बेस्ट.